चारही मूल्य ज्यावेळेस या देशामध्ये कॉम्प्रोमाइज होतात आणि एवढ्या प्रयत्नानं एवढ्या लढाईनं ती आपण प्राप्त केलेली आहे, त्यामुळे माझ्यासारख्या 43 वर्षे या पद्धतीनं काम करणाऱ्या माणसाला हे अतिशय लागलं, वाईट वाटलं आणि त्याकरता म्हणून आम्ही लोकसभेमध्ये एकूण 36 सभांचं आयोजन केलं. खरं म्हणजे मला खूप सभा घ्यायच्या होत्या, पण माझं सभांचं आयोजन करत असताना या 36 सभा विदर्भ पातळीवर झाल्या. त्याचे काही चांगले रिझल्ट्स आम्हाला मिळाले. त्यातनं लोकांचा आत्मविश्वास निर्माण झाला. आपण मोदींना हरवू शकतो या पद्धतीचा आत्मविश्वास निर्माण झाला. किमान आपण जिंकू शकतो या पद्धतीचा आत्मविश्वास निर्माण झाला. त्याशिवाय अनेक गोष्टींचं कॉन्ट्रीब्युशन असावं असं आम्हाला वाटतं, पण ते जाहीररित्या बोलण्यासारखं नाही आहे म्हणून मी बोलत नाही. मग आता प्रश्न झाला, विधानसभेच्या निवडणुका आता लागलेल्या. आम्ही सगळ्यांनी मिटिंगा घेतल्या. मी सेवाग्रामला 2 दिवसांचं शिबिर घेतलं आमच्या सगळ्या वक्त्यांचं. माझ्या संघटनेकडे 2-2 हजारांच्या सभा घेण्याची सवय असणारे 2-2 हजारांच्या सभा घेण्याची सवय असणारे 50 वक्ते आहेत. मी केवळ एकटा बोलणारा नाही. मागच्या वेळेस मीच एकट्याच्या सभा आयोजित करणं कठीण झालेलं होतं आमच्या सगळ्या व्यवस्थेमुळं. त्यामुळे यावेळेस आम्ही ठरवलं की सगळ्यांच्या सभा आपण आयोजित करायच्या. इतर सामाजिक संघटनांच्या वक्त्यांना सुद्धा यामध्ये सामील करून घ्यायचं आणि त्याकरताच उद्या आपण एक सामाजिक संघटनांचा, पुरोगामी सामाजिक संघटनांचा मेळावा आयोजित केलेला आहे. तो विनोबा विचार केंद्रामध्ये आहे. त्या सगळ्यांना सहभागी करून घेऊन आपण मोठ्या प्रमाणावर संविधान बचाव, लोकशाही यानी महाराष्ट्र बचाव, संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव या पद्धतीचं अभियान सुरू करूया. आणि या दिशेनं वाटचाल करण्यासाठी म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हे जनजागरण करणार आहोत. केवळ निवडणुकांचे रिझल्ट हा आमचा उद्देश नाही. सगळ्यात पहिले मला ही भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटतं की या देशामध्ये जवळपास 70% लोक शूद्र होते. लोकमान्य टिळकांच्या म्हणण्यानुसार या देशामध्ये 5% लोक वगळता बाकीचे सगळेच्या सगळे शूद्र आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.